हाय अँड हॅलो. आफ्टर अ लाँग टाईम मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. कामानिमित्त मुंबईला आले होते. तेव्हा काम झाल्यानंतर संध्याकाळी इकडे तिकडे फिरून मुंबईच्या लोकलची सफारी करून मस्त उंच उंच बिल्डिंग्स आणि सिटी लाईट्स बघून नेक्स्ट डे निघण्याआधी भायखळा झूचा प्लॅन केला. म्हटलं तुम्हाला सर्वांना पण आज झूमध्ये फिरवून आणूया, म्हणून हा व्लॉग खास तुमच्यासाठी. झूमध्ये एंटर करताच पहिले बघायला मिळतात ते मोठे मोठे आणि युनिक पक्षी, जे अगदीच जवळून आणि पिंजऱ्याशिवाय त्यांच्या नॅचरल बिहेवियरमध्ये एकत्र राहताना दिसतात. हेरन, पेंटेड स्टॉक, इग्रेट्स, क्रेन, पॅलिकन असे बरेचसे प्रकार इथे दिसले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून कुठला पक्षी वेगळा स्पॉट झाला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच छान छान पक्षी मी म्हैसूरच्या झूमध्ये पण बघितले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केली आहे. बर्ड्स नंतर पुढे होता मगरीचा एरिया. सुसर आणि मगर बघण्याआधी त्याच्यावर बसणारी अतिउत्साही मंडळी आम्हाला बघायला मिळाली. जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी तिचा वावर बघता यावा म्हणून या झूमध्ये अशी मॅनेजमेंट केली आहे की आपण अंडर वॉटर मगर किंवा सुसर यांना पोहताना बघू शकतो. आम्ही पण आधी टॉप व्ह्यू आणि नंतर अंडर वॉटर व्ह्यू बघायला गेलो. तिथल्या त्या सुसरला बघून आम्हाला स्लॉथची आठवण झाली. ती इतकी स्लो हलत होती, तिच्या मुवमेंट्स इतक्या स्लो होत्या की ती कधी जवळ येते हे सगळे खूप आतुरतेने वाट बघत होते, पण ती आलीच नाही, तिकडेच थांबली. नंतर पाहिले आम्ही खूप सारे टॉर्टॉईस. असं वाटत होतं काही कसं स्विमिंग टँकमध्ये मस्तपैकी स्विम करतात आणि बाकीचे वरती बसून सनबाथ घेतात. टॉर्टॉईस बघून पुढे निघाल्यावर पुन्हा एकदा बर्ड्स पॅराडाईज केलं आहे, जिथे वेगवेगळ्या जातीचे पोपट बघायला मिळतात, सोबतच लव्ह बर्ड्स. आणि बघा ना, इथे सगळीकडे झूमध्ये अशी अरेंजमेंट केली आहे की आपल्याला प्रत्येक प्राणी किंवा पक्षी हा कसा जवळून बघता येईल हे परफेक्टली त्यांनी मॅनेज केलं आहे. जसं आता इथे ट्रीजचे जे ब्रांचेस आहेत ते अगदी काचेच्या जवळ त्यांनी अरेंज केले, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पक्षी हा जवळून ऑब्झर्व करता येईल. सगळे पक्षी असे बसले होते ना जसं की फोटोसाठी पोजच देत आहेत. खूप मज्जा आली इकडे. त्यांचे रंग, त्यांचे मोठे मोठे पंख, लाल लाल चोची हे सगळं बघता बघता आम्हाला दिसला तो दूरवर बसलेला हॉर्नबिल. यानंतर ज्यासाठी मी सर्वात जास्ती एक्सायटेड होते ते म्हणजे पेंग्विन्स. प्रचंड मोठ्या लाईनमध्ये स्वतःचे पेशन्स टेस्ट करून फायनली आफ्टर सम टाईम आम्ही पोचलो पेंग्विन्स बघायला. या स्लो मुव्हिंग लाईनमध्ये सगळे पेंग्विन्स सारखे डुलत डुलत पुढे पुढे जात होते. अँड हिअर आर द क्यूट लिटिल पेंग्विन्स. त्यांचं पोहणं, शेपटी हलवणं, चालणं, उडी मारणं हे सगळंच बघताना खूप मजेशीर आणि क्यूट वाटलं.
अकॉर्डिंग टू मुंबईज वेदर गोळा खाणं इज मस्ट. त्यामुळे मस्त थंडगार गोळा खात फूड कोर्टचा लाभ घेऊन आपण आत्ता नक्की कुठे उभे आहोत हे मॅपमध्ये शोधून आम्ही निघालो पुढचे प्राणी बघायला. बोर्डवरती प्राण्यांचे नावं लिहिलेले असताना देखील एवढ्या कॉन्फिडेंटली आपल्या नॉलेजचा झेंडा लावणारे लोक, जे डिअरला नीलगाय बोलत होते. शेजारीच वाघोबा झोपले होते आणि अस्वलही. त्यांची झोपमोड न करता आम्ही निघालो पुढचे प्राणी बघायला. आणि आम्हाला बघायला मिळाले सुप्रसिद्ध बिबटेश भाऊ, जे सध्या सगळ्या न्यूज चॅनल आणि रीलवरती फेमस झाले आहेत. इथेही काही लोक बिबट्याला वाघ, चिता असे आयडेंटिफाय करत होते. झूमध्ये आल्यावर प्राणी बघण्यात मज्जा असतेच, पण लोकांच्या कमेंट्स आणि नॉलेज ऐकणं हे पण एंटरटेनिंग असतं. म पाहिला हिप्पो त्याच्या ह्यूज बाथटबमध्ये रिलॅक्स करताना. मंकीजचे प्रकार पाहताना कळालं ही ती मंकीजची ब्रीड आहे ज्यांना सर्वात आधी स्पेसमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. वाव. मंकीज पाहून झाले. म्हटलं वाघोबाची झोप झाली असेल तर त्यांना पण भेटून यावं. आणि गेलो तर खरंच टायगर एकदम ॲक्टिव्ह होता. त्याचं लोकांची इंटरॅक्शन आणि लोकांची एक्साइटमेंट ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओसोबत ऑडिओही तसाच ठेवला आहे. नाव करायला आलेला. एकटाच आहे का भारी आहे? एकटा भारी, एकटाच भारी आहे. हा मग एकटाच. आलंच नाही. झूच्या एक्झिटला असे 2 ट्रीज होते जे युनिक वाटले. त्यांना शूट करता करता हा व्लॉग संपवला. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि यात तुम्हाला काय काय आवडलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची नेक्स्ट ट्रिप नक्कीच या झूला प्लॅन करा. ओके बाय. थांबा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.